मित्रांनो, खूप मोठी गेम झाले बिग बॉसमध्ये। अब की बार घर वालों की सरकार म्हणणाऱ्या ह्या बिग बॉसवरती शेम आहे, कारण अब की बार घर वालों की सरकार म्हणत बिग बॉसने स्वतः घरात नॉमिनेशनची सूत्र हलवलेली आहे। ह्या आठवड्याच्या झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने त्याला हवे तसे कंटेस्टंट्सला नॉमिनेशनमध्ये आणलेलं आहे, त्याला हवे त्या कंटेस्टंटला नॉमिनेशनमध्ये आणलेलं आहे आणि सरळ सरळ अमल आणि टीमला वाचवलेलं आहे बिग बॉसने। ह्या अमल आणि टीमला जर बिग बॉसला असंच वाचवायचं असेल तर मी तर म्हणतो सरळ सरळ ट्रॉफी देऊन टाका। कशाला करवता हे वोटिंग आणि 100 दिवस शो चालवण्याचा हा खुळचटपणा? जर घरामधले मॅक्झिमम डिसिजन तुम्ही मेजॉरिटी डिसिजन करताय, अब की बार घर वालों की सरकार थिना तान के म्हणताय, तर लाज नाही वाटत का तुम्हाला हे असले नॉमिनेशन्स करताना? तर मित्रांनो, आपण पाहूया आज घरामध्ये नॉमिनेशन टास्क झालेला आहे। ह्या टास्कमध्ये कशा प्रकारे आणि कसं बिग बॉसने आपला असली चेहरा, बिग बॉसच्या मनातले असली रंग दाखवलेले आहेत बिग बॉसने। हे सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ पूर्ण बघा। जर पूर्ण बघितला नाही, थोडाफार जरी बघितला तरी व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका। ह्या 2-4 दिवसामध्ये असे जेवढे पण व्हिडिओ होतील सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। प्रश्न घरामधला बायसपणाचा आणि ह्या बायसपणामुळे आपला मराठी पोरगा बाहेर नाही आला पाहिजे। काय गणितं जुळणार आहेत आणि काय चालली जाणार आहे सगळं डिस्कस करूया या व्हिडिओमध्ये। प्रश्न अटीतटीचा आहे, प्रणित मोरे कमी वोटिंगमुळे बाहेर आला, आपल्याला काही फरक पडत नाही, पण त्याला जो सपोर्ट आहे, जी वोटिंग पडते, उगाच इनमिन 4 जणांमध्ये नॉमिनेशनमध्ये येऊन जर त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतील, तेही घरामध्ये कुनिका, शाबाज, नीलम, गौरव असे बरेचसे 4-5 जण जे प्रणितपेक्षा त्यांचा गेम डाऊन आहे आणि ह्या कंटेस्टंटच्या अगोदर प्रणित तर नक्कीच बाहेर येणं डिझर्व नाही करत। तर बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क झालेले आहे। नॉमिनेशन टास्क अशा प्रकारे होता की बिग बॉसने सिक्वेन्स ठरवला होता, आपल्या कुठल्या सदस्याला बोलवायचं तो सिक्वेन्स त्यांनी ठरवला होता। त्या सदस्याला बॉक्समधून की काढायची होती आणि त्या कीवरती ज्याचं नाव असेल त्याला सेव्ह करायचं की नॉमिनेट करायचं हे त्याच्याकडे अधिकार होता, जो कंटेस्टंट आतमध्ये बोलवला जाणार होता। तर सिक्वेन्स कसा होता पहा, आणि त्यामध्ये पण फक्त 4 नॉमिनेशन्स होईपर्यंतच तो गेम चालणार होता। आता जर तुम्ही 4 नॉमिनेशन होईपर्यंत जर गेम चालवताय तर ऑब्व्हियसली सिक्वेन्स पण बिग बॉसने असा ठरवला की ऑटोमॅटिकली 4 नॉमिनेशन्स हे होणारच होते। तर सिक्वेन्स बघा कसा होता। पहिलं तर त्यांनी कुनिकाला बोलवलं, कुनिकाला आत बोलवलं आणि तिने चावीकडे तिला भेटलं गौरवची की। आता तुम्हालाही माहिती आहे की डेपासून कुनिका आणि गौरवचं भांडण आहे, कुनिका आणि गौरवची खुन्नस आहे, तर कुनिका कधीही गौरवला सेव्ह नाही करू शकत। तर कुनिकाने गौरवला नॉमिनेट केलं। त्यानंतर आतमध्ये आला गौरवला गौरवच्या कीवरती नाव होतं नेहलचं। आता इथे पण नेहल ही समोरच्या टीममधली असल्यामुळे गौरवने नेहलला नॉमिनेट केलं। तर 2 नॉमिनेशन्स इथे झाले। पहिल्या 2 कंटेस्टंटमध्ये 2 नॉमिनेशन झाले, आता राहिले होते 2। तर त्यानंतर तिसऱ्या वेळा आतमध्ये आली नेहल, तर नेहलला की आली अमलची। आता नेहल आणि अमल ही ऑलमोस्ट एकाच टीममध्ये असल्यामुळे तिने अमलला सेव्ह केलं। तर बिग बॉसने बघा अमललाही नेहलच्या हातून सेव्ह करवलं। ही सायकोलॉजी आहे, आपल्याला माहिती आहे कोण कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकू शकणार आहे, कोण कोणाला सेव्ह करणार आहे। तर बिग बॉसने जाणून बुजून खेळलेला खेळ आहे। तर आता अमलला सेव्ह केल्यानंतर आतमध्ये आला अमल। तर अमलमध्ये की कुणाची तुम्ही एक्सपेक्ट करता? अमलच्या हातामध्ये की आली शहबाजची, जी की टोटली एक्सपेक्टेड नाही। अरे शहबाज आणि अमल एकत्र झोपतात, एकत्र खातात, एकत्र पितात आणि त्याच्याकडे जर शहबाजची की आहे तर तो शहबाजला कधीही नॉमिनेशनमध्ये टाकेल का? तर त्याने शहबाजला सेव्ह केलं। त्यानंतर आतमध्ये आला शहबाजमध्ये तुम्ही की फरानाची किंवा अजून तिसऱ्याची कुणाची ती द्यायची होती ना। तर बिग बॉसने इथे गेम खेळला बघा। बिग बॉसने कुणाची की दिली? प्रणित मोरेची, आणि शहबाजने प्रणित मोरेला नॉमिनेट केलं। हे झालं 3रं नॉमिनेशन। आता प्रणित मोरे आतमध्ये आल्यानंतर प्रणित मोरेच्या कीवरती कुणाचं नाव यावं? प्रणित मोरेच्या कीवरती नाव आलं अभिषेक बजाजला। तर प्रणित मोरे नॉमिनेट नाही करणार, ऑब्व्हियसली सेव्ह करणार। तिने अभिषेकला सेव्ह केलं। त्यानंतर अभिषेक आतमध्ये आला, अभिषेकच्या कीवरती नाव आलं बसीरचं, तर अभिषेकने बसीरला नॉमिनेट केलं। असे 4 जण नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत। पहिला गौरव, दुसरी नेहल, तिसरा प्रणित आणि चौथा बसीर। आता याच्यामध्ये गेम अशी होणार आहे की याच्यामध्ये जर 4 मध्ये बघितलं तर नेहल ही वीक आहे, नेहलला वोटिंग कमी पडेल, नेहल ही बाहेर जाईलच, पण ह्यामध्ये डबल एविक्शनचाही चान्स असू शकतो। बिग बॉस एक घाण गेम घेऊ शकतो की याच्यामध्ये डबल एविक्शनही होऊ शकतं। गेले 2 आठवडे आपण बघितलं कोणी बाहेर गेलेलं नाही आहे, ह्या दिवाळीमुळं, मध्ये दसऱ्यामुळं पण कोणी बाहेर गेलं नव्हतं। तर डबल एविक्शनमध्ये एक प्रॉब्लेम होऊ शकतो। जर डबल एविक्शनमध्ये गौरव आणि बसीर ह्या दोघांबरोबर प्रणित असणार आहे, भलेही प्रणितला वोटिंग जास्त पडलं तरी आपल्याला नाही माहीत बिग बॉस काय कारण देऊन त्याला बाहेर काढेल। आपण कोणी लाईव्ह वोटिंग बघायला गेलेलो, एक्झॅक्ट किती वोटिंग पडलेले, तरी आपल्याला दाखवून द्यायचं की प्रणितला आपण भरघोस मतांनी किती पुढे नेऊ शकतो। व्हायची ताकद, कारण प्रश्न अटीतटीचा आहे। हा सीझन अर्ध्यावरती येऊन ठेपलेला आहे। बिग बॉसने काहींना वाचवलं, काहींना घराबाहेर काढलं, नेहन फराना सारख्यांना सिक्रेट रूममध्ये ठेवून वाचून घरामध्ये आणलं। त्या नीलमला तर 2 वेळा ऑलमोस्ट बाहेर जाता बिग बॉसने स्वतः वाचवलं। एकदा तर नो एविक्शनमध्ये ती वाचलेली आहे, आणि हा आपला प्रणित गेले 5 आठवडे सलग नॉमिनेट असतानाही वाचलेला। याला प्रेक्षकांचा पाठिंबा आहे, परंतु असा घाणेरडा खेळ खेळून जर बिग बॉस प्रणितला बाहेर काढायचा विचार करत असेल तर आपल्याला बोलावं लागेल आणि आपल्याला जागं व्हावं लागेल। तर जेवढे पण आपले बिग बॉसचे फॅन फॉलोविंग आहे, जेवढे पण आपले महाराष्ट्रातील लोक आहेत, जे कोणी प्रणितचे फॅन्स आहेत, सगळ्यांनी मंगळवारी रात्री 10:30 नंतर
ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 4 वेळा वोटिंग करायचं आहे. 4 वेळा म्हणजे मंगळवारी 10:30 नंतर एकदा, बुधवारी एकदा, गुरुवारी एकदा आणि शुक्रवारी सकाळी 10च्या अगोदर एकदा. असे प्रत्येक मोबाईल नंबरवरून तुम्ही 99 वोट करू शकता डेलीचे. तर जेवढे पॉसिबल आहेत तेवढे वोटिंग करा आणि प्रणितला पुढे आणूया. ही वेळ नक्कीच नाही बाहेर यायची. टॉप 5 तर तो डेफिनेटली डिझर्व करतो. मी तर म्हणतो ट्रॉफी डिझर्व करतो, पण टॉप 5 तर गॅरंटेड डिझर्व करतो तो. तर असल्या बिग बॉसच्या छपरीपणामुळे तो बाहेर येत असेल तर खरंच 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 ही शोकांकिता म्हणावी लागेल. तर मित्रांनो, भले बिग बॉसने अमाल, कुनिका, फराना, नीलम अशा लोकांना वाचवलेले नॉमिनेशनमध्ये येण्यापासून. तुम्ही जर म्हणता घरवालों की सरकार, तर घरवाल्यांच्या डिसिजननी येऊ द्या बाहेर लोकांना, नॉमिनेशनमध्ये येऊ द्या. तुम्ही कोण छपरी ठरवणारी, कोण नॉमिनेशनमध्ये येणार नाही, कोण कसं काय करणार, खास सिक्वेन्स ठरवणारे तुम्ही कोण. त्यांनी आतमध्ये जाऊन नाव घ्यायला पाहिजे होतं कंटेस्टंटनी की त्याला कुणाला नॉमिनेशनमध्ये आणायचं आहे. तुम्ही कोण ठरवून देणारे, चावीवरती नाव लिहून की तुला हा कंटेस्टंट आहे, याला करायचं की नाही हे तू ठरव. आणि तेही जोड्या तुम्ही तुमच्या हिशोबाने लावता आणि तुम्हाला माहिती आहे सायकोलॉजी प्रत्येक कंटेस्टंटची, हा कुणाला नॉमिनेट करेल आणि कुणाला नाही. तर शेम ऑन यू बिग बॉस टीम, तुम्ही खूप घाणेरडा गेम केलेला आणि घाणेरडी चाल चाललेली. असं वाटायला लागलं की पैशासाठी तुम्ही सगळे करताय आणि पैशाला जिंकू द्यायची कामं तुम्ही करताय. आपल्याला जे मुद्दे पटणार त्यावरती असंच बोलू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.